नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात आर के मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी होईल. हा जे नवीन ड्रायव्हर आहेत किंवा त्यांना ड्रायव्हिंग शिकायची आहे, ऑटोमॅटिक गाडी त्यांना शिकायची आहे आणि जे नवीन ड्रायव्हर आहेत ते गिअरवाल्या गाड्या चालवत आहेत आणि त्यांना ऑटोमॅटिक गाड्या चालवायच्या आहेत, तर त्यांना त्या गाडीबद्दल थोडं काय माहिती देण्यासाठी मी प्रयत्न करेन. तर आत्ता माझ्याकडे गाडी आहे मर्सिडीज 4मॅटिक आहे माझ्याकडे. जुनं मॉडेल आहे, 4-5 वर्ष जुनं आहे. नवीन मॉडेलमध्ये वेगवेगळे फंक्शन असतात, पण नॉर्मली स्टार्ट, ब्रेक आणि ॲक्सिलेटर ह्या दोन गोष्टी तर नॉर्मली एकदम सेम असतात सगळ्या गाडींमध्ये. बाकी काय फंक्शन आहेत ते भरपूर प्रत्येक गाड्यांमध्ये एकाच मॉडेलच्या प्रत्येक बेसमध्ये वेगवेगळे फंक्शन असतात. तर आता ह्या गाड्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती देईल. तर म्हणून त्यांना ऑटोमॅटिक गाडी चालवायची आहे, त्यांना ही गाडी सोपी जाईल चालवायला. चला तुम्हाला दाखवतो इथून पुढची माहिती. या गाडीची चावी जी असते ही अशा प्रकार असते. रिमोट, त्याला चावी नाही आहे बघा, फक्त रिमोट सेन्सरचं काम करते. तर ही गाडी स्टार्ट कशी करायची, ही गाडी ह्याला बघा स्टार्ट आणि इंजिन स्टॉपचं बटन दिलंय. तर खाली बघा, सर्वात पहिलं खाली हा ब्रेक आहे आणि हा एक्सिलेटर आहे. ह्याला क्लच हा सिस्टम नाही आहे, फक्त ब्रेक आणि एक्सिलेटर. आता ही गाडी स्टार्ट कशी करायची, ब्रेकवरती पाय ठेवा आणि स्टार्टरचा बटन दाबा. गाडी स्टार्ट झालेली आहे. त्याच्या बाजूला हा एचा सिम्बॉल दिलाय बघा. ह्याचा अर्थ आहे की जर तुम्ही सिग्नलला थांबला असाल, जशीच गाडी तुमची थांबेल तशी ती गाडी ऑटोमॅटिकली हायब्रिड मोड होतो जाणार, म्हणजे तुमची गाडी स्टॉप होणार. एसी वगैरे चालू राहणार, पण ती हायब्रिड मोडमध्ये राहणार. त्याच्यानंतर हे बटन दाबलात की ती सिस्टम बंद होईल, म्हणजे तुम्ही सिग्नल थांबलात की ती गाडी इंजिन तुमचं ऑफ होणार नाही. जसं तुम्ही गाडी ब्रेक सोडाल तर ते ऑटोमॅटिक गाडी चालू होते. तर हे दाबलात तर तसं ते सिस्टम झंझट राहणार नाही. शक्यतो हे मी दाबूनच चालतो, बंद चालू होऊ नये म्हणून. आता दुसरी गोष्ट आहे चालवायची कशी. ह्याचे गिअर सिस्टम बघा असे आहेत. ह्याला गिअर नाहीत, आपले नॉर्मली गिअर इकडे असतात, ह्याला गिअर नाहीत अजिबात. तर ह्याचे गिअर कुठे असतात मर्सिडीजचे, हे राईट हँड साईडला जे आहे ना, हे जिथे आपण गिअरवाल्या गाड्या ज्या असतात त्याला आपण सिग्नल देतो, ते इथे सिग्नल नाही, इथे गिअर आहेत त्याचे. राईट म्हणजे रिव्हर्स, एन म्हणजे न्यूट्रल, डी म्हणजे ड्राईव्ह. जर तुम्ही वरती गेलात तर रिव्हर्समध्ये जाईल. रिव्हर्समध्ये गेलं की बघा रिव्हर्स कॅमेरा चालू होतो. ड्राईव्हमध्ये केलात खाली तर गाडी चालवण्यासाठी तयार असते. ब्रेक सोडला की गाडी ऑटोमॅटिक पुढे जायला तयार होईल. परत ही गाडी पार्किंगला टाकायची आहे, तर ह्याचा न्यूट्रल कुठे आहे, इकडे आहे बघा, हा न्यूट्रल. इथे केलात की गाडी पार्किंगमध्ये गेली बघा. ड्राईव्ह केलात की D1 मध्ये जाते, वरती केलात की ही रिव्हर्समध्ये जाते वरती, आणि P दाबलात तर बघा P मध्ये गेलं, हे पार्किंगमध्ये गेलं. तर हे स्टार्ट आणि बंद चालू करण्यासाठी आहे. हे गिअर तुम्हाला दाखवलं. परत मिरर सेटिंग, हे मधलं जे बटन आहे आरसा बघा, हा आरसा बंद चालू होणार. मधलं बटन दाबलं मी बघा, परत आता मी दाबलं की परत हे चालू होणार. दोन्ही साईड असं असतं. आणि हे साईडचे बटन जे आहेत ना, हे तुमचं सेटिंग करायचं. राईटचा आरसा तुम्हाला सेटिंग करायचा, हा बटन दाबायचं. आणि हे जे वर खाली जे आहेत ॲरो दाखवलेले, साईडला लेफ्टला करायचं, ते ह्याच्यावरती करू शकतो. राईट आणि लेफ्ट दोन्ही ह्याच्यावरती दिलेलं आहे. मग आता झालं हे मिररचं. त्याच्यानंतर येतं हे AC फंक्शन आहे त्याच्यामध्ये. हे टेम्परेचर कमी करायला, म्हणजे कूलिंग करायला वर केला तर हाय होणार, म्हणजे गरम होईल. जसं आता मी दाखवतो बघा, आता माझं टेम्परेचर 19 आहे. आता मी हे जसं खाली करतोय ना, त्याचं टेम्परेचर 18 होत आहे बघा. कमी होत चाललं. अर्धी AC इथे, अर्धी AC तिथे आहे. तर इकडचं इकडे आहे ह्या साईडला. आणि पाठीमागचे कंट्रोल असतात ना, हे पाठीमागेच असतात साहेब लोकांसाठी. अजून तुम्हाला दाखवायचं. त्याच्यानंतर मग हे व्हेंटिलेशनचं आहे, मध्ये बाहेरची हवा आत येऊ नये, म्हणजे बाहेरचा घाणेरडा वास वगैरे आत येऊन, त्यासाठी हे व्हेंटिलेशनचं बटन आहे. तर तुम्ही बाहेरची हवा येणार नाही, आतली हवा आतमध्येच फिरत राहील. हे फॅन आहे, फॅन कमी जास्त करायला. आता बघा फॅनची हवा कमी आहे, मी फास्ट करतो बघा. हे बघा इथे फास्ट झालं ब्लोअरचं. अजून हे पार्किंग लाईट आहे, पार्किंग लाईटचं आहे बघा.
बस नॉर्मली काही नाही आहे. आणि हे डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले तुम्हाला दाखवतो मी. बघा डिस्प्लेमध्ये नॉर्मली काही नसतं. हे नेव्हिगेशन आहे, नेव्हिगेशनचा उपयोग होत नाही इथे इंडियामध्ये. हे तुम्ही ब्लूटूथमध्ये फोन कनेक्ट वगैरे करू शकता. FM आहे, मीडिया आहे, कम्फर्ट आहे. हां, मर्सिडीजमध्ये कम्फर्टमध्ये ना भरपूर ऑप्शन आहेत, पण ह्या गाडीमध्ये कम्फर्टमध्ये काही ऑप्शन नाही आहे. फक्त कलर आहे. कलर म्हणजे कुठलं, इथे ह्या साईडला लाईट्स वगैरे असत नाही बघा, ही जशी पर्पल लाईट आता दिसते ती तुम्ही करू शकता. ब्राईटनेस वगैरे बस एवढंच आहे. जसं बघा इथे दिलाय पर्पल लाईट आहे. त्याच्यामध्ये कलर पण आहेत भरपूर बघा. मल्टी कलर आहेत. ओकेन ब्लू आहे, जे आता इथे ओकेन ब्लू दिसतंय ते आहे. पर्पल स्काय आहे, पर्पल स्काय बघा. आता ही रेड झाली आहे. इथे माझा तो नॉर्मली रेड झाला असेल, ही बघा अशी फायर रेड. तर आपण ओकेन ब्लू मध्येच ठेवूया. आणि ब्राईटनेस आहे, त्याचा ब्राईटनेस किती जास्त लाईट जास्त करायची आहे त्याच्यामध्ये दिलं सेटिंग. बस नॉर्मली काही नाही आहे. पण काही मर्सिडीज गाड्या ज्या आहेत, ज्या नवीन आता आलेल्या रडार सिस्टमवाल्या, तर त्याच्यामध्ये ॲडसमध्ये त्याच्यामध्ये कम्फर्टमध्ये भरपूर फंक्शन आहेत. जसं की तुम्ही परफ्यूम ठेवता. आता ह्या गाडीमध्ये जसं परफ्यूम नाही आहे, इथे एक परफ्यूमचा बॉक्स असतो. तो परफ्यूमचा बॉक्स एसीच्या ब्लोअरमधून येतो. परत तुमची एसी समोर जी आहे ना, तशीच सेम एसी ह्या सीटला पण असते. आता हे बारीक बारीक खड्डे दिसत आहेत ना, त्याच्यामधून एसीची हवा येते. पण ह्या गाडीमध्ये त्याची सिस्टम नाही आहे. तर आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये जर बसलो ना, की तुम्हाला मी दाखवीन कम्फर्टमध्ये काय काय सिस्टम असतात. परत आता मी जशी चालवली आहे मर्सिडीज मेबॅक 580, ती जवळजवळ 3.5 करोडची गाडी आहे. त्याच्यामध्ये सगळे सिस्टम कम्फर्टमध्ये येतात. जसं की परफ्यूम येतं, सीट येतं. सीटमध्ये पाठीमागे मसाजर असतो, इथे दोन्ही साईडला मसाजर असतो. म्हणजे बसल्यानंतर गाडी ती मसाज करते स्वतःला आपल्याला. आता एक वरती आहे सनरूफ आहे बघा. सनरूफमध्ये जर मी हे बटन केलं बघा, हे सनरूफचं लोगो आहे. जर मी असं केलं तर सनरूफ चालू होतो बघा. फक्त हे कव्हर आहे, त्याच्यावरती ग्लास आहे बघा. आता ही पूर्ण झाली. जर मी परत अजून एकदा बटन दाबलं ना, तर ती ही जी ग्लास आहे ती ग्लास ओपन होईल. थोडी जाम आहे, जाम झाली. हां, पण झाली चालू. हे बघा, एकाच बटनामध्ये 2 ऑप्शन आहेत. आता मी क्लोज करतोय कारण की वरती झाड आहे. वरती जर कोण कुठल्या पक्षाने जर घाण केली तर डायरेक्ट आतमध्ये येईल गाडीमध्ये. एकाच बटनामध्ये 2 ऑप्शन आहेत. आता परत आता हा पडदा आहे, तो पडदा पण बंद होईल बघा. बघितलं, अशा प्रकारे हे आहे. त्याच्यानंतर इथे लॅम्प आहे. आणि समजा इथे ना जर काय प्रॉब्लेम झाला तर हा एक बटन आहे, जिथे सर्व्हिस सेंटरची आपल्याला सोय दिलेली आहे. हे कॉल केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला तिकडे सर्व्हिस सेंटरला मेसेज जातो. आणि दुसरी सीटसाठी मागे पुढे करायला बघा हे आहे. सीट जर पुढे केलं तर गाडी सीट आणि पुढे होणार आहे बघा. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण हे बघा मी थोडं पुढे चाललोय. परत मला मागे करायचं असेल ना तर मी इथून बॅक करणार. हे बघा. आता दुसरी गोष्ट आहे हे वरचं बटन. जर आपल्याला हे जे आहे हे वाला बॅक रेस्ट पाठीमागे करायचं आहे, म्हणजे गाडी थांबली आणि आपला जर थोडा आराम करायचा असेल तर असं करू शकतो. नॉर्मली थोडं हळूहळू पाम मागे जाते, एकदम मागे जाते. जसं मॅन्युअल मध्ये कसं असतं की बटन दाबलं की लगेच मागे जातं, तसं मागे जाणार नाही असं. आता ही पूर्णमध्ये बॅक झाली. आता मी परत सरळ करतोय तिला, हळूहळू होते. ही ऑटोमॅटिक गाड्या आहेत या. आणि काही गाड्यांमध्ये कसं असतं, ज्या आता लेटेस्ट गाड्या आहेत, तुम्ही ज्या ड्रायव्हरने जशी आपली सेटिंग करून ठेवली आहे ती सीट ऑटोमॅटिक आपली जशी सेटिंग करून ठेवते. फक्त त्याला इथे ना एक नंबर असतात, इथे नंबर दिलेले असतात. आता ह्याला नाही आहेत. समजा 3-4 ड्रायव्हर आहेत आणि एकच गाडी आहे, त्याला वेगवेगळे ड्रायव्हरची वेगवेगळी सेटिंग आहे. कोण उंच असतं, कोण कमी. तुम्ही जो बटन दाबाल त्या बटनामध्ये जी सेटिंग केली आहे त्या हिशोबाने ती गाडी म्हणजे सीट सेटिंग होते. आता ह्याच्यामध्ये नाही आहे. मी अजून दुसऱ्या गाड्यांमध्ये जर मी बसलो तर तुम्हाला नक्कीच मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आता तुर्तास हे एवढंच काही आहे. म्हणजे जर नवीन गाडी जर ड्रायव्हर असाल चालवणार आहे तर शक्यतो तुम्ही
न घाबरता बिंदास बसा, काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं तुम्ही ती जी गाडी चालवताय दुसरी ओला उबेर किंवा विदाऊट म्हणजे गिअरच्या गाड्या, सेम तसंच आहे, काही फरक नाही आहे, घाबरण्याची गरज नाही आहे. तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुम्हाला गरज लागत असेल, बाबा मला मी दुसरा ड्रायव्हर गाडीसाठी चाललोय, मला माहिती हवी आहे, तर तुम्ही बिंदास तुम्ही मला मेसेज टाकू शकता. त्या मेसेजवर तुम्ही नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन कसं आहे. किंवा जॉबसाठी पण काही पाहिजे असेल तरी पण मी तुम्हाला काय मदत करू शकतो, मुंबईमध्ये कुठे जॉब असेल तर बस एवढंच सांगण्याचा प्रयत्न की इन्फॉर्मेटिव्ह माहिती देण्यापुरता मी हा व्हिडिओ बनवला होता, की जेणेकरून जे नवीन ड्रायव्हर किंवा ज्यांना गाडी शिकायची आहे त्यांच्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा.